मित्रांनो, आज आपण एका अतिशय खोल विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे उपकाराची परतफेड. उपकार म्हणजे काय, उपकार कुणाचा मानायचा, उपकार फेडायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि उपकार फेडताना कुठे चुकायचं नाही हे आज आपण मनापासून समजून घेणार आहोत. कारण आयुष्यात माणूस मोठा होतो तो फक्त मेहनतीने नाही तर उपकार ओळखून, उपकाराची योग्य पद्धतीने परतफेड करून. नंबर 1, सर्वात आधी एक गोष्ट मनात ठाम ठेवा की उपकाराची परतफेड म्हणजे पैशानेच करायची असते असं नाही. अनेक लोक उपकाराचा अर्थ फक्त आर्थिक मदत एवढाच समजतात, पण प्रत्यक्षात उपकार अनेक प्रकारचे असतात. कुणी तुम्हाला योग्य वेळी दिलेला सल्ला, संकटात दिलेली साथ, तुमच्यावर दाखवलेला विश्वास, तुमच्यासाठी उभा राहिलेला शब्द, हे सगळं उपकारच असतात. मग उपकाराची परतफेड हे देखील अनेक मार्गांनी करता येते. नंबर 2, उपकार ओळखायला शिका. आयुष्यात सगळ्यात मोठी चूक म्हणून माणूस तेव्हा करतो जेव्हा तो स्वतःच्या यशाचं श्रेय फक्त स्वतःलाच देतो. ज्या दिवशी तुम्ही मनापासून मान्य करता की माझ्या आयुष्यात अमुक व्यक्तीने मला दिशा मिळाली, अमुक व्यक्तीमुळे मी उभा राहिलो, त्या दिवशी तुम्ही उपकार ओळखायला सुरुवात करता. उपकार ओळखणारा माणूस कधीच अधपाताला जात नाही. नंबर 3, उपकार फेडताना दिखावा करू नका. उपकाराची परतफेड शांतपणे, नम्रतेने, मनापासून झाली पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी, नाव मोठं करण्यासाठी किंवा मी किती मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी जर तुम्ही उपकार फेडत असाल तर ती परतफेड नसून व्यवहार ठरतो. खरा उपकार तो जो कुणाला न सांगता केला जातो. नंबर 4, उपकार करणाऱ्याचा कधीही अपमान होईल असं वागू नका. अनेक वेळा लोक मोठे झाल्यावर, यशस्वी झाल्यावर ज्यांनी मदत केली त्यांनाच कमी लेखाला लागतात. हे सगळ्यात मोठं पाप आहे. उपकार करणारा माणूस आयुष्यात कधीही लहान नसतो, तो तुमच्या आयुष्यात देवाच्या रूपात आलेला असतो. नंबर 5, उपकाराची परतफेड शब्दांनी होते. वेळेवर बोललेला एक धन्यवाद, मनापासून काढलेला एक आभाराचा शब्द कधी कधी लाखो रुपयांपेक्षा मोठा असतो. तुमच्या शब्दांमध्ये कृतज्ञता असली पाहिजे. उपकार करणाऱ्यांशी बोलताना नम्रता, आदर आणि आपुलकी दिसली पाहिजे. नंबर 6, उपकार फेडण्याची वेळ कधी येईल सांगता येत नाही, म्हणून संधी येईपर्यंत वाट पहा. लगेच फेडायची घाई करू नका. योग्य वेळ आली की योग्य कृती आपोआप घडते. उपकार फेडताना वेळेचा अंदाज असणं खूप महत्त्वाचं असतं. नंबर 7, उपकाराची परतफेड म्हणजे त्याच व्यक्तीलाच मदत करणं असंच नाही. कधी कधी तुमच्यावर उपकार करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याची गरज नसते, पण त्या उपकारातून तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकता. हे देखील उपकाराची परतफेड असते. एक उपकार 10 उपकार निर्माण करतो. नंबर 8, उपकार करण्याबद्दल कधीही वाईट बोलू नका. कुठल्याही परिस्थितीत नाही. मतभेद होऊ शकतात, अंतर येऊ शकतं, पण उपकार कधीही विसरायचा नसतो. उपकार विसरणारा माणूस आयुष्यात विश्वास गमावतो. नंबर 9, उपकाराची परतफेड करताना अहंकार बाजूला ठेवा. आता मी मोठा झालो आहे, आता मी मदत करतोय, हा भाव मनात आणू नका. तुम्ही जे देता आहात ते कधी काळी कुणीतरी तुम्हाला दिलेलंच ऋण आहे, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 10, उपकार करणाऱ्याच्या अडचणींच्या वेळी शांतपणे उभं राहा. गाजावाजा नको, घोषणा नको, गरज असताना हजर राहणं ही सगळ्यात मोठी परतफेड असते. संकटात माणूस ओळखायला जातो आणि उपकार फेडला जातो. नंबर 11, उपकाराची परतफेड कधीही मोजमापात करू नका. त्याने मला इतकं केलं म्हणून मी इतकंच करीन असा हिशोब लावू नका. उपकाराचा हिशोब नसतो, तो भावनेचा असतो. नंबर 12, उपकार फेडताना तुमचं वागणं इतरांसाठी उदाहरण ठरलं पाहिजे. तुमची मुले, तुमचे मित्र, तुमच्या आजूबाजूनी माणसं हे पाहून शिकली पाहिजेत की उपकार कसे मानायचे आणि कसे फेडायचे. नंबर 13, उपकाराची परतफेड म्हणजे आयुष्यभराचं नातं जपणं. कधी कधी प्रत्यक्ष काहीच करण्याची गरज नसते, फक्त संपर्कात राहणं, विचारपूस करणं, सन्मान देणं हेच पुरेसं असतं. नंबर 14, उपकार फेडताना मनात कृतज्ञता जिवंत ठेवा. कृतज्ञ माणूस कधीही रिकामा राहत नाही. ज्याच्या आयुष्यात नेहमी मदत, प्रेम आणि आधार मिळत राहतो. नंबर 15, शेवटी एवढंच लक्षात ठेवा की उपकाराची परतफेड ही तुमच्या चरित्राची ओळख असते. तुमचं यश किती मोठं आहे यापेक्षा तुम्ही उपकार किती प्रामाणिकपणे फेडत आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यभर लक्षात ठेवा, उपकार विसरणारा माणूस तात्पुरता पुढे जातो, पण उपकार मानणारा माणूस पिढ्यानपिढ्या ओळखला जातो. म्हणून उपकार ओळखा, उपकार माना आणि उपकाराची परतफेड अशी करा की तुमचं आयुष्यही समृद्ध होईल आणि समोरच्याचं मनही भरून येईल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू